प्रेम करणारी ही जोडी जी आहे जी इथे बसलेली आहे, खूप तरल असं प्रेम एकमेकांवरती करतात. त्यांच्या न बोलण्यातूनच ते खूप बोलतात. यांना दोघांनाही मी प्रश्न विचारतो. सगळ्यात पहिल्यांदा मी सरिताला प्रश्न विचारतो. एक मध्यंतरी ना सरिताचं कॅरेक्टर ह्या सिरियलमध्ये येण्यापूर्वी ना सरिताचा एक फोटो, सरिताचा म्हणजे सरिताचं जे कॅरेक्टर करतात त्यांचं खरं नाव आहे प्राजक्ता वाडिये आणि त्यांची ओळख करून देतो की मुंबई विद्यापीठातून नाट्यशास्त्राचं वामन केंद्रेकडून नाट्यशास्त्राचं प्रशिक्षण घेऊन त्या अभिनय क्षेत्रामध्ये प्राजक्ता. आता मी सरिताला प्रश्न विचारतो की ते जे कॅरेक्टर आहे सरिताचं, तर एक फोटो व्हायरल झाला होता की रात्रीचं खेळ चालेमध्ये ही सरिता आहे, तुम्हाला याला असेल थोडंसं फोटो, आणि त्यानंतर म्हणजे ही कोण आहे असं जेव्हा बघितलं नंतर एक वेणी घातलेली घरगुती अशी सरिता समोर आली. विशेष म्हणजे सासूचं आणि सुनेचं चांगलं पटतंय असं करणारी ही सून आहे. तर सरिता एक गरीब सरिता पण आहे आणि आतून अशी एक सक्षम आणि तोंड देणारी, नवऱ्यालाही सांभाळणारी आणि कुटुंबालाही सांभाळणारी अशी एक सरिता आहे. तर प्रत्यक्ष तू तशी आहे. प्रत्यक्ष मी थोडीफार आत्ताच्या सरितासारखीच आहे. म्हणजे मला फॅमिली खूप आवडते, घर संसार अशा टाईपची थोडीशी आहे. फोटो व्हायरल झाला त्यावेळी खूप हे झालं होतं की माझी चुकीची इमेज लोकांपर्यंत जात नाही याची मला थोडी भीती वाटायला लागली की मी नाही आहे अशी. तो एक लूक आहे आपले याच्यासाठी आणि मला तशी इमेज लोकांपर्यंत जाऊ द्यायची होती खरी तर, पण त्यात कम्पॅरिझन होऊन नंतर त्यावर खूप हे झालं. नाही पण चांगलं आहे. एखादी निगेटिव्ह इमेज स्प्रेड्स मोर फास्टर दॅन पॉझिटिव्ह असं म्हणतात. त्यामुळे ते चांगलंच आहे की लोकांना एखादी गोष्ट करू नको म्हणणे पटकन ते लोक करून बघतात, बघू नको म्हणलं की ते बघतात, पाठवू नको म्हणलं की पाठवतात. पण त्यामुळे तुम्ही लोकांच्या घराघरात पोहोचलात आणि त्यानंतर तुम्ही जी भूमिका केली ते तुमचं यश आहे. तुम्ही ती भूमिका अतिशय उत्तमपणे केली. मला मुळात हे जे नवरा बायकोचं नातं आहे अशी गावामध्ये, तुम्ही पण कोकणातल्याच आहात, कणकवलीचेच आहात, गावामध्ये अशी अनेक जोडपी आपण बघतो की त्यांचा एकमेकांशी तसा थेट संवाद नसतो, एकत्र कुटुंब पद्धतीने राहतात. तर ह्या नवरा बायकोची ही जी तुम्ही जोडी आहे ती करताना तुम्ही पुढे आजूबाजूला कसं निरीक्षण केलं होतं की डेव्हलपमेंट केली? नाही, माझे मामा आहे मानलेला आणि मामा ते दोघंही एकमेकांची सुरुवातीचा आमचा ट्राय होता तसं अजिबात एकमेकांशी बोलायचे नाही. बरेच वर्ष ते एकमेकांशी बोलायचे नाही, फक्त नावापुरतं त्यांचं लग्न झालं होतं जबरदस्ती. आणि ती मामी आणि मामा दोघं माझ्या डोळ्यासमोर होते, त्यामुळे ते मला वाटतं जास्त सोपं झालं माझ्यासाठी. म्हणजे तुम्हाला जवळची व्यक्ती होती हे बघून. पण तुम्हाला फॉलो करणाऱ्या अनेक स्त्रिया महाराष्ट्रामध्ये आहेत तुमच्या भूमिकेला. सरिता सारख्या स्वतःला सरिता समजणाऱ्या अनेक स्त्रिया असेही आम्ही खूप आले, खूप आल्या. खूप बायका भेटायला येतात त्यांना. मी जवळजवळ आल्यावर मिठी मारतात, मला म्हणतात की मला खूप जवळची वाटते आमची सरिता वहिनी लाडकी आहे असं त्यांचं हे असं. आणि एक आत्ताचा रिसेंट एक्सपिरियन्स झाला की सगळ्यांना अशी बायको मॅरेज मटेरियल वगैरे वाटते, तर मला गेले काही दिवस खूप स्थळ येत खूप स्थळ येत. शुभेच्छा, चांगली चांगली स्थळं येत राहू, चांगला टप्पा मिळव. तुम्हाला पण मला कुठे इथे सांगायचं मला, ती जी आहे ना सरिता म्हणजे सगळ्यांची काळजी घेते, सगळ्यांची एकदम प्रेमाने वागते वगैरे वगैरे, ती इतर वेळी तशीच वागते आमच्याशी. माझ्याशी माझी रूममेट आहे, माझ्या मोठ्या बहिणीसाठी एकदम काळजी घेते, काय दुखलं फुटलं तर म्हणजे सगळ्यांच्यासाठीच खूप काळजी घेते ती. असं वाटतं खऱ्याच्यातून सगळी लोकेशनच्या बाजूची सगळी घरं तुमची झालेली आहेत. पुण्यामध्ये चांगली स्थळं आहेत, ऐका माझं, इकडे खूप चांगली चांगली वधू सूचक मंडळ पण आहेत आणि ते सगळे यांचं ऐकतात, ते लक्षात तेव्हा ऐकावं लागेल. खूप खूप शुभेच्छा.
आणि खूप चांगलं पात्र तुम्ही साकारताय. तुम्हाला वैयक्तिक मी शुभेच्छा देतो आणि तुमचं जे पात्र आहे सुजाता त्यांना शुभेच्छा देतो. मी शुभेच्छा दिल्या त्यांना. ते अजून सहज त्याच लूकमध्ये आहे. आता मी सुहास करतो. सुहास अतिशय चतुरस्र असा अभिनेता आहे. अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील आपण सुहासला पाहिलं. मी सुहासला एक वेगळा प्रश्न विचारतो, तुझं कॅरेक्टर काय वगैरे. अनेक मोठमोठ्या दिग्दर्शकांबरोबर तू काम केलंयस, अनेक हिंदी चित्रपट तू केलेले आहेस. तुझा प्रवास खूप काय हे कॅरेक्टर, हा जो चेहरा आहे, हा अभिनेता गौर से देखील खूप अप्रतिम अभिनेता आहे. तर एवढे मोठमोठे प्रोजेक्ट्स केल्यानंतर तू एका मराठी वाहिनीवरती एका मालिकेमध्ये तू काम करतोस. तेही मुंबईमध्ये शूट नाही आहे, तुला घरी जायला मिळालं आणि तुम्ही लांब जाता. मी त्या विषयावर येणार आहे नाही का. तर हा अनुभव पहिल्यांदा कसा होता, मग आपण तुझ्या पात्राविषयी. तुम्ही म्हणला तसं की खूप प्रोजेक्ट केले होते. बऱ्याच 15 वर्षामध्ये 13 वर्ष पहिला सीझन येत होता. त्यावेळेसही मी सिरियल नव्हती केली. फिल्म आणि नाटकामध्ये खूप रमलो होतो आणि सिरियल करायची होती पण मी घाबरत होतो. कारण सिरियलचं जे रुटीन दिवसातून एवढं फुटेज काढणं आहे तर त्याला मी घाबरायचं की मला हे कधीच जमणार नाही असं. पण रिस्क घ्यायची होती त्याच्यामध्ये. पण चांगलं कॅरेक्टर असं, चांगली मालिका असं हे खूप गरजेचं होतं माझ्यासाठी. म्हणून मी त्याची वाट बघितली आणि रात्री चालेल. अजूनही भीती वाटते सिरियल करायला, कारण प्रत्येक माध्यम वेगळे आहे, नाटक वेगळे आहे. आपण नाटकाची रिहर्सल महिनाभर करतो, फिल्मचं वेगळं असतं विषय आणि सिरियलचं म्हणजे गेल्यानंतर असं स्क्रिप्ट कशी येते दिवसभरात एवढं करायचं आपल्याला ते बघूनच हे होतं. पण खूप चांगला अनुभव आहे. डिरेक्टर DOP खूप मी टेक्निक त्यांचं मी कोरी पाहिजे. मी कामं केली मला माहिती नाही, पण मला सिरियलची माध्यम शिकायचं आहे ते तुम्ही शिकवा. तसं मी त्यांना सरेंडर झालो. मी काहीच केलं नाही, काहीच मला माहीत नाही असं तुमच्या मी स्वाधीन आहे. आणि त्यांनी खरंच माहिती करून घेतलं. तर सिरियल खूप नवीन होतं. मला ते असं वाटतं की अरे कसं करू शकतात, असं मी वाईट म्हणून नाही, पण मला ते जमत नव्हतं. मला ते भीती वाटते त्या गोष्टी. पण आता तरी पण आताही भीती वाटते, कारण भाषा वेगळी आणि स्क्रिप्ट किती बघूनच असं एवढं बोलायचं आपल्याला. त्यात मालवणी बोलायचं. मी आहे मराठवाड्यात बीडचा आहे आणि इकडं मालवणी बोलायचं. त्यात सुरुवातीच्या सीझनला मी शिव्या करायला होतो लोकांना. तू काही येतं तुला सांगितलं त्यांनी सांगतो काढून टाकलं असं जर मला सांगितलं. म्हणजे एवढं भाषेबद्दल प्रेम होतं की खूप असं लोक बोलायचं तुम्हाला जमत असेल तर शिका तरी होतं. पण गावडे काका सुरुवातीला आमचा प्रल्हाद कुलकर्णी पांडू यांनी मला भाषेवर काम करून घेतलं. या दोन गोष्टीचं नंतर आधी तर सिरियलचं टेन्शन होतं, नंतर पण भाषेचं टेन्शन आलं. पण आता रुटीन झाले, करू शकतो असं मला स्वतःला 100% नाही पण 50% कॉन्फिडन्स झाले की सिरियल करू शकतो. वा वा, तुझं अभिनंदन करतो. कारण बीडचा तू कलाकार आहेस, बीडमध्ये लहान आणि आज तू कोकणातला असल्यासारखाच सगळ्यांना वाटतोस. खूप खूप तुझं अभिनंदन या गोष्टीसाठी. आणि दुसरं तू जितकं गरीब दिसतोस तेवढं नाही आहेस माहिती आहे मला, पण ते जे कॅरेक्टर आहे ते जाम आवडलं सगळ्यांना. म्हणजे महिलांमध्ये विशेष प्रिय कॅरेक्टर आहे की काहीच बोलत नाही की असा नवरा पाहिजे. असे अनेक महिला असं म्हणतात. विशेषतः लहान मुलं आणि महिला यांच्यामध्ये ही मालिका खूप लोकप्रिय आहे. लहान मुलं रात्री मालिका बघितल्याशिवाय झोपत नाही आणि बायका नवऱ्यांना क्रिकेटची मॅच बघू देत नाही, मग ते हॉटस्टारवर बघतात किंवा झी5 मॅच हॉटस्टारवर बघतात आणि झी5वर रिपीट टेलिकास्ट बघतात. आता पावसामुळे लाईट जाते पुण्यामध्ये बरं, तर झी5वरती आपण बघू शकतो. प्रमोशन होतं तर सुहास हे जे कॅरेक्टर आहे हे कॅरेक्टर तू करत असताना तुला दिग्दर्शकांनी ते सांगितलं होतं हे कॅरेक्टरचा हा ग्राफ आहे अशा पद्धतीचा का तू एक नाट्यशास्त्रातून आलेला? पहिल्या सीझनच्या वेळेस मला माहीत नव्हतं हे कॅरेक्टर कसं जाणार आहे, काय कितपत वर्क होणार आहे, मला काहीच माहीत नव्हतं. मी फक्त सिरियल करायची म्हणून मी गेलेलो. पण नंतर ते पात्र आवडायला लागलं. तुम्ही म्हणाल की स्त्रियांना आवडतं, पण आता कुठली स्त्री म्हणायला नाही. लहान मुलं येतात माझ्याकडे ते आया पाठवतात. पण त्याचा ग्राफ पहिल्या सीझनमध्ये चांगला झाला. नंतर आत्ताही तो आत्ता त्याचं सगळं बॅकग्राऊंड त्याची आत्ता सगळ्या या सीझनमध्ये दिसते. त्यामुळे आत्ता कळत येतात काय काय पुढे काय काय नाही. तर
थोडंफार आत्ताच्या सीझनमध्ये मी विचार करतो त्या गोष्टीचा की आत्ता लग्नाच्या वेळेस किंवा अण्णासोबत सीन करताना कुणासोबत सीन करताना की आत्ता माझ्याशी नातं काय आहे, त्याच्या आधी काय झालं, मी काय जवळीक करतोय, हे सगळं मी विचार करून मग मी त्यांच्याशी सीन करतो. अण्णांच्या समोर मानवर करून बघता तू बोलणारा करता. आता पुण्यामध्ये माधव सरांच्या असं यांच्या समोर कोणी बोलत नाही, स्वतः माधव अभ्यासकारांकडे, पण ते अपमान करतात नाही. तर ते सदाशिव नारायण शनिवार शुक्रवार रास्ता या सगळ्या गोष्टीमध्ये अपमानाची कन्सल्टन्सी चालवतात. इन्सल्टन्सी त्यांच्याकडे मान वर करून बघण्याची तशी पुण्यात कुठल्या कलाकाराची हिंमत तशी नाही. पण तुला जे आहे, तुझं जे कॅरेक्टर आहे, तुला जेव्हा तुम्ही असं अण्णांना घाबरता वगैरे आणि त्यावेळेला शॉर्टकट होतो, त्यानंतर मग तुम्ही एकमेकांशी बोलता, कसं बोलता, तर खरंच तुम्ही सेटवर एकमेकांना घाबरता नाही. सीनच्या सीन करतोच, पण त्याच्या सीनमध्ये आणि काही रिॲक्शन असतात आणि त्याची मजा करतो, नंतर सीन करतो. पण इतर वेळी आम्ही खूप चांगले मित्र करतो. आधी आम्ही अण्णाला मी ओळखायचो, माधवकांच्या म्हणून माझ्या बायकोने मला स्नेहानं काम केलं त्याच्यासोबत, त्यामुळे माधवकांना मी ओळखतो. पण आम्ही एकत्र पहिल्या सीझन इथे येऊन जाऊन एक दिवस 2 दिवस येऊन, आता एकत्रच आम्ही तिथं असतो. त्यामुळे इतर वेळी आम्ही खूप काही अशी ती मैत्री पूर्ण नाते आले. सीनच्या वेळेला सीन करतो, पण इतर वेळी आमच्या गप्पा गोष्टी खूप वेगळ्या नाट्यांविषयी असतात. हे त्यांच्या सगळ्या आत्तापर्यंतच्या अनुभवाबद्दल बोलल्या जातात किंवा इतर काही मजा गोष्टी सगळं होतं. खूप खूप अभिनंदन. आणि विशेष तुझं मी ते स्वागत करतो, कारण संपूर्ण एवढा लांबचा प्रवास करून खास आजच्या कार्यक्रमाला ही सगळी मंडळी सावंतवाडीहून खास प्रवास करून आलेली आहेत. न फक्त इकडे फ्रेंड झाले आणि तुमच्याशी संवाद साधायला आले. तुझं खूप खूप स्वागत. थँक्यू व्हेरी मच. हे उत्तम क्रिकेट खेळतो. आता मी अशा व्यक्तीकडे येणार आहे ज्या व्यक्तीला ऐकायला बघायला ह्या सगळ्यांना तर बघायला आलंच आहोत, पण विशेष करून इथे बसलेले सर्व तरुण ज्या व्यक्तीसाठी इथे आलेले आहेत ते सगळेजण बघतायत की मी यांच्याबद्दल बोलेल, पण ते सगळ्यांची नजर इकडे आहे. तर मी खूप मनापासून स्वागत करतो. मी काय तुम्हाला शेवंता म्हणू का पाटणकर बाई म्हणू का अपूर्वा म्हणू का कुमुदिनी म्हणू, तुमचा उल्लेख या व्यासपीठावर काय व्हावा अशी तुमची इच्छा आहे? मी म्हणेन की माहेरचं नाव माझं कुमुदिनी, सासरचं शेवंता. शेवंताचं आपण खूप मनापासून इथे स्वागत करूयात. कारण अजून अगदी अल्पावधीमध्ये ही मालिका, म्हणजे आपण म्हणतो ना की पहिल्या 10 ओव्हरमध्ये एक 4चा 5चा रन रेट होता आणि 11व्या ओव्हरला शेवंताची एंट्री झाली आणि डायरेक्ट 6.5-7चा रन रेट मॅचचा झाला. तर हे तुमचं यश, तुमचं जे पात्र आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही ते सादर करता हे तुमचं यश आहे. त्याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन, पहिली गोष्ट. आणि मी अशी विनंती करीन तुम्हाला, खास करून इथे बसले अनेक पत्रकार पण आहेत, छायाचित्रकार आहेत आणि पुणेकर प्रेक्षक आहेत, तुम्ही तुमच्या खास जो टीझर जो होता त्या पद्धतीनं एक एंट्री घ्यावी आणि मग आपला वार्ता असतात अशी मी तुम्हाला एकदा कार्यांच्या घालून विनंती करतो. अण्णा हे 100% असतं, अण्णा तिथे असलं सीन तुम्ही लावता. बंदूक आहे का? नाव काय हा? कुमुदिनी यांनी ठेवलं. आणि माहेरचं? शेवंता. खूप छान.
हे असं तुम्ही तुमचा जो टीझर होता त्या टीझरमध्ये हे जे तुम्ही आता जे केलेला सीन होता आणि तिथपासूनच या मालिकेने ग्रीप पकडली. अनेक चॅनल्सवर मुलाखतींमध्ये देखील तुम्हाला बोलवलं गेलं आणि आपणही होतात 24 तासला तूही होतास. आणि हे सगळं करत असताना एक महत्त्वाचा प्रश्न मला असा विचारायचा प्रिसाईज की अजूनही खूप लोक हे जे पात्र सादर करतो आपण तर प्रत्यक्ष कलाकाराला त्या पात्रापासून वेगळं नाही करू शकत. कधी कधी या गोष्टीचा फायदा होतो कलाकाराला आणि कधी कधी या गोष्टीचा तोटाही होतो कलाकाराला. तुमच्या बाबतीत झाला मला दोन्ही अनुभव आले खरं तर. 2011 पासून माझा हा प्रवास सुरू झाला. खरं तर अभिनय क्षेत्रात यायचं असं अजिबात ठरवलं नव्हतं, कारण माझ्या फॅमिलीतलं कोणीच या क्षेत्रात नाही आहे. त्यामुळे कोणाचं बॅकिंग नाही, कसं शिरायचं हे माहीत नाही किंवा कॉन्फिडन्स द्यायलाही कोणी नाही. परंतु माझे आई बाबा त्यांना नेहमी असं वाटायचं की मी अभिनेत्री व्हावं, का पण असतो, पण त्यांना असं वाटायचं. आणि खूप त्यांनी प्रयत्न केले होते खरं तर. आणि त्यांच्यासाठी म्हणून मी या क्षेत्रात यायचं ठरवलं. माझं BMS शिक्षण झालं आणि मी माझ्या मार्केटिंगमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करायला UK ला जाणार होते. तोपर्यंत मला कॉलेजमध्ये असताना सुद्धा बरेच ऑफर यायचे, पण मी कधीच काम केलं नव्हतं. पण इतक्या वेळा संधी चालून येते म्हटलं, माझ्या बाबांची इच्छा होती की अपूर्व तू करावंस. मला असं वाटतं की काहीतरी तुझ्या नशिबाने लिहिलंय आणि म्हणून ते येत आहे सतत. सो मला झी मराठीची पहिल्या सिरियलची ऑफर आली 2011 साली आणि तसा तो प्रवास सुरू झाला. सो खरं बघायला गेलं तर तो प्रवास बाय लक आला होता असं मी म्हणेन. त्यात मी काहीच कष्ट घेतले नाही. माझा फोटो बघण्यात आला, मला बोलवण्यात आला आणि मी ऑडिशन मध्ये तुम्ही कष्ट घेतलेले असं नाही म्हटलंय ना, कारण तुम्ही मराठी चित्रपट केलेले आहेत, आधी मालिका केलेल्या आहेत आणि बरंच काम तुम्ही केले, ते बघून तुम्हाला बोलवण्यात आलं. नाही नाही नाही, हे सुरुवातीचं म्हणते मी. फेसबुकवरती जस्ट माझा DP बघितला होता आणि मला बोलवण्यात आलं होतं. सो तसा माझा प्रवास खरं तर सुरू झाला. सो फॉर मी ॲज अन ॲक्टर म्हणा, मला असं वाटायला गेलं अरे फार सोपं आहे, पण तसं ते नव्हतं. कारण एक मालिका झाली, त्याच्यानंतर चित्रपट झाले, त्याच्यानंतर दुसरी मालिका झाली, तिसरी झाली आणि नंतर एक एवढा मोठा फेज गेला की त्या काळात काहीच घडत नव्हतं. मी असंख्य ऑडिशन्स दिले, खूप जागी ट्राय केले, खूप जागी नाटक जाऊन वाचलं की मला नाटक करायची इच्छा आहे. माझा प्रवास उलटा झाला आहे, कारण मला नाटकातला कधी चान्स नाही मिळाला. सो मी माझं असं ठरवलं की सिरियल झाली, आता आपण नाटक करून बघूया, एक ॲक्ट्रेस म्हणून ग्रो होऊया. तेव्हाही मला चान्स नाही मिळाला. आणि खरं बघायला गेलं तर तेव्हाही मी अशीच होती, हेच डोळे, हेच हात, हेच पाय, सगळं हेच. पण तेव्हा ती संधी नाही मिळाली. आणि मी खूप मनापासून प्रार्थना करत होते की एक असा रोल यावा की हे जे काय मागचं एवढं पॅकेज राहिलं ना सगळं, तो मी सगळं भरून काढेन. ही मालिका स्पेसिफिकली रात्रीच खेळ झाली. माझे बाबा, आई आणि आम्ही सगळे बघायचो. आणि मी सावंतवाडीची असल्यामुळे बाबांना ही सिरियल खूप जवळची वाटायची, इथले पात्र आणि सगळं खूप जवळचं वाटायचं. सो ते नेहमी मला म्हणायचे की अबू तू असं काहीतरी कर, आपल्या भाषेतलं काहीतरी कर. आणि अर्थात खूप उशीरच झाला या सगळ्या गोष्टीला, कारण तोपर्यंत माझे बाबा राहिले नाही. पण त्यांच्यासाठी म्हणून मी ही मालिका केली आहे खरं तर. आणि मला असं वाटतं की त्या दरम्यान माझ्याकडे बरेच सिरियल्स आले होते आणि मी ठरवलं होतं की सिरियल करायची नाही, कारण बाबा गेल्यानंतर मी इतकी सगळंच गमवलं होतं आयुष्यात खरं तर. आणि सगळं सोडून मी घरी बसले होते. पण त्या काळात जेव्हा आयुष्यात सगळंच गमवल्यानंतर ही मालिका माझ्याकडे आली आणि खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. खूप काही दिलं या मालिकेने खरं तर. फेम, नाव हे सगळं राहू दे बाजूला, पण एक आत्मविश्वास दिला. मला असं वाटतं की ही मालिका माझ्या बाबांनी माझ्यापर्यंत आणली. आणि ते मला नेहमी म्हणायचे की आम्ही इनफॅक्ट विचार करायचो की ही शेवंता कोण असणार. मी खरंच सांगते, मलाही माहिती नव्हतं की ते पात्र मी करणार आहे पुढे आयुष्यात. आणि ते जेव्हा आली मालिका तेव्हा मी त्यांच्यासाठी ही सिरियल घेतली. आणि आज जे काही मला सक्सेस मिळत आहे किंवा जे काही घडत आहे हे आय थिंक ते घडवून आणत आहे आणि म्हणून हे घडलंय. नक्कीच, कारण हे पात्र त्या मालिकेमध्ये आल्यानंतर संपूर्ण मालिकेचा नूर जो आहे तो बदलला. अण्णा हे जे कॅरेक्टर आहे हे कॅरेक्टर मालिकेत कोणाही समोर नम्र न होणार
या पात्रासमोर नमूद होतं आणि ते पात्र तुम्ही तेवढ्या सक्षमपणे निभावताय हे तुमचं त्याच्यामधलं यश आहे. तर तुमचं ते पात्र आणि तुमचं ते पात्र ज्यांच्या नजरेमध्ये स्वप्नामध्ये होतं ते तुमचे बाबा यांच्यासाठी आम्ही कदर करतो. खूप सुंदर पद्धतीनं तुम्ही ते पात्र, कारण हे असं पात्र निभावणं एकतर ते ॲक्सेप्ट करणं आणि अशा पद्धतीने ते करणं हे तितकीशी सोपी गोष्ट नाही आहे घराघराच्या मालिका बघणाऱ्यांसाठी, परंतु त्यात ते तुम्ही त्या पद्धतीने करता ते तुमचं यश आहे आणि त्यासाठी तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा देतो. पण इतक्यात जायचं नाही, मी आता गप्पांचा काम सुरू होणार आहे ॲक्च्युली. पण त्याआधी मी जसं म्हटलं की ज्यांची पुण्यामध्ये सर्वात मोठी इन्सल्टन्सी आहे आणि काशीराम कोतवाल, मी किती नावं घेऊ त्यांच्या पात्राची, तेवढा वेळ आपल्याकडे नाही आहे, कारण याच्यानंतर जगप्रसिद्ध गायक संदीप पाटील यांच्या गाण्याचा कार्यक्रम इथे आहे. त्यानंतर पुण्यामध्ये नव्हे तर संपूर्ण चित्रपटसृष्टी, नाट्यसृष्टी आणि आता टेलिव्हिजनवरती अधिराज्य करणारं असं हे पात्र आहे. मी असं म्हणेन की झी मराठीचे निलेश मयेकर आणि सोजल सावंत आणि सर्व टीमचं मी इथे ते जरी नित्य नसले तरी तुमचं अभिनंदन करतो अशासाठी, कारण झी मराठीनं 8:30च्या स्लॉटला 40च्या पुरुषांना एक स्वप्न दाखवणारं सरंजामे नावाचं पात्र आणलं आणि 10:30 वाजता 50च्या पुढच्या पुरुषांना स्वप्न बघायला लावणारं असं एक कॅरेक्टर आहे. अचानक 50चे पुरुष 50च्या पुढचे पुरुष आरशासमोर उभे राहू लागले आणि त्यांनाही एक जिद्द निर्माण झालेली आहे. तर हे सर्व श्रेय जातं आमचे माधव अभ्यंकर उर्फ अण्णा नाईक यांना. भरभरून आवाज आणि देखणे असे अण्णा तुम्ही काय सांगा? माझी रिॲक्शन विनोद खेडकर साठी झाली. आधी सगळ्यांचं मी स्वागत करतो. याचं कारण असं आहे की मी सुद्धा एक बालगंधर्व परिवाराचा सदस्य आहे, ॲक्टिव्ह मेंबर आहे. त्यामुळे वेलकम. खूप बरं वाटलं की हे रंगमंदिर मी तुमच्याबरोबर आज शेअर करतोय. वेलकम. काय आता बोलू? प्रश्न असा आहे की खरे माधव अभ्यंकर आणि अण्णा काय फरक आहे का तसेच? नाही नाही, बराच फरक आहे. तापट आहे, प्रश्नच नाही. पण जर माझ्या मित्रमंडळीने विचारलं तर जास्त करून कुरापती करत असतो, टिवलेवाला करत असतो, हसत असतो. पण कधीतरी तोल सुटतो आणि मग रागावतो. मग त्या रागापुढे जो कोणी येईल तर तो म्हणजे टिकत नाही. तर असं आहे. पण अण्णासारखं नक्कीच नाही. अण्णा खूप निर्दय माणूस आहे, अमानुष आहे तो. म्हणजे त्याला काय म्हणजे उपमाच देऊ शकत नाही असा तो आहे. पण माधव नक्कीच तसा नाही, प्रेम करणारा माणूस आहे, सगळ्यांना प्रेम करतो. आणि माझे सगळे मित्रमंडळी समोर बसलेले अनेक आहेत, त्याला माहिती आहे. त्याच्यामुळे मी नक्कीच अण्णा नाही. पण अण्णा करताना मजा येते की आपण जे नसतो ते करायला मजा येते. अण्णांची आपण अजून गप्पा मारायच्या. हवाईच्या सेटवर देखील, हवाईच्या एपिसोडमध्ये देखील त्या लोकांनी तुम्हाला बरंच तुमच्यावर एक प्रहसन केलं होतं, स्किट केलं होतं. आता मी चित्रपटसृष्टीमध्ये काम करतो. आम्ही अनेक कलाकारांना हवाईच्या व्यासपीठावर घेऊन जातो. एखाद्या चित्रपटाची जेवढी लाट नसेल तेवढी लाट या मालिकेची आहे. अशासाठी एक चित्रपट येतो, म्हणजे मी प्रमोशन करतो आता. 26 जुलैला आमचा एक चित्रपट येतोय, गर्लफ्रेंड. त्यामध्ये सई तावणकर, अमेय वाघ हे कॅरेक्टर आहेत. पण आता मालिकेचं प्रमोशन करतो, कारण आमच्या एक्झिबिटरनी असं सांगितलं की तुम्ही चित्रपट लावा पण रात्रीचा शो घेऊ नका 10:30 नंतरचा, कारण प्रेक्षक येणार नाही, ते रात्रीचे खेळ चालेल बघणार. त्यामुळे आम्ही 26 जुलैपासून चित्रपट बघा आणि मालिकेचा पण रोज बघतोच. सैराट चित्रपट, या चित्रपटातील एक कलाकार इथे प्रथम रांगेमध्ये बसलेले आहेत. आजीचे बाबा सुरेश विष्णू. जरा उभं जाऊन प्रेक्षक आहेत, कारण आता मी का सांगितलं सांगतो, तो क्यू आहे तुमचा. तर सैराट चित्रपट प्रसिद्ध झाल्यानंतर करमाळ्याला जाणाऱ्या बसेसची संख्या वाढली
तिकडे जाऊन लोक फोटो काढू लागले त्या विहिरीवरती हे झाड अशा पद्धतीचं त्यातल्या अनेक वस्तू फेमस होऊ लागल्या. तसं या मालिकेच्या बाबतीत पण झालेलं आहे असं आम्ही ऐकलंय. ते काय तुम्ही सांगा? रोज साधारणतः 2,000 लोक तिथे येतात. आमच्याबरोबर फोटो काढायचे असतात, सेल्फी काढायचे असतात, आमच्या सह्या घ्यायच्या असतात. त्या व्यतिरिक्त म्हणजे किती ऊन असो काही असो, लहान मुलं, स्त्रिया, मोठेली माणसं, म्हातारी माणसं उन्हातानात अक्षरशः उभी असतात की आमची एखादी झलक मिळाली किंवा त्या कंपाऊंडपासून सुद्धा ते झूम करून आमचे फोटो काढत असतात. आणि मग आम्हाला ते कुठेतरी असं वाटतं की ज्यांच्यावरती आपण सगळा आपला हा डोलारा उभा आहे, तर मग आम्ही एक एक करत जातो, त्यांना भेटतो, त्यांच्याशी संवाद साधतो. दुसरं म्हणजे आम्ही जर तिथे नसलो, म्हणजे आता सुट्टी आहे, आता जुलै महिना आमचा पूर्ण सुट्टी आहे, तर त्या वाड्यावर जाऊन लोक सेल्फी काढतात. त्या झाडाखाली जातील, जे शेवंताचं झाड म्हणतात त्याच्याबरोबर एक सेल्फी काढतील, ते करतात. त्याच्यानंतर अण्णाची चप्पल घालतो, तर ती चप्पल अण्णा चप्पल म्हणून आता फेमस झाली. खरं तर ती चप्पल फार जुन्या काळापासून आहे. विंचू चप्पल म्हणतात त्याला, चप्पल म्हणतात, कोल्हापूरची प्रसिद्ध चप्पल. पण ती आता अण्णा घालतो ना, तर ती अण्णा चप्पल म्हणून प्रसिद्ध झाली. मग तिथले आजूबाजूचे पोलीस पाटील, काही मोठाली मंडळी येतात, त्या चपलीबरोबर ते फोटो काढतात, स्वतःचा मोची घेऊन येतात, अशी करायची रे असं करून त्याला दमदाटी करून त्या चपला करून घेतात. काही जण कोल्हापूरून मागवतात. अशा अनेक गमती जमती चालतात तिकडे. मी असं ऐकलं की अनेक गावांमध्ये देखील, मी आता पुणे शहराची गोष्ट सोडा, परंतु अनेक जे इंटिरियर पार्ट ऑफ महाराष्ट्र इथे जी गावं आहेत, तर त्यांच्या घरामध्ये अशी जी बंदूक कोणाकडे असते, तर असेही लोक आता ती अभिमानाने हॉलमध्ये ती बंदूक लावायला लागले. ते काही झालंय. आणि बरेचदा आता लहान मुलं येतात ना, तर त्यांच्या तोंडी एक वाक्य असतं सारखं, ते काशी जसं म्हणतो अत्तार अत्तार वगैरे, आता गोळी वगैरे. तर खरोखरच 2-3 लहान मुलं त्यांच्या खेळण्यातले बंदुके घेऊन तिथे आले फोटो काढायला माझ्याबरोबर. माझं एक सांगायचं, आम्ही सेल्फीवर सगळं काढतो, माझा लोक त्याच्यापेक्षा जास्त येत असतील, पण अण्णांनी एक उपक्रम केलेला आहे तिथे. आम्ही एक बॉक्स केलेला आहे सैनिकांसाठी, शहीद जवानांसाठी आम्ही निधी त्यांच्याकडनं घेतो. सेल्फी काढणार जातो. सुरुवात आम्ही आमच्यापासून सुरू केलं आहे, पण जे सेल्फी काढायचं त्यांना मी 1 रुपयापासून काही मदत मला घेत ती तुम्हाला वाटतं त्या बॉक्सवर टाकायला चालतं, पण ही कल्पना करतं अण्णांची आहे. आम्ही प्रत्येकजण ते असं झालं ज्याने म्हणजे आम्ही नोव्हेंबरला शूट सुरू केलं आणि आपल्याकडे सर्जिकल स्ट्राईक झाला, त्याच्यानंतर बऱ्याच काही घटना घडल्या. तर कुठेतरी एक लहानपणापासून मिलिटरी आणि पोलीस याच्याबद्दलचं एक आकर्षण आहे, एक त्यांच्याबद्दल रिस्पेक्ट आहे खूप मोठा. आणि कुठेतरी आपल्या म्हणजे माझ्यातले जे कोण सिनियर मंडळी आहेत त्यांनी सुद्धा सैनिकांसाठी पूर्वी काहीतरी केलेलं आहे, अशा काही गोष्टी डोक्यात होत्या. तर सहज एके दिवशी विचार केला की म्हटलं मी रोज इथे जातो, या माणसांना सेल्फी देतो, फोटो देतो, सह्या देतो. मी जर यांना आवाहन केलं की बाबा मी एक बॉक्स केला आहे सैनिकांसाठी, त्याच्यात तुम्ही 1 रुपयापासून पुढे काही टाकाल का, असे विचार करून बघितलं. मी स्वतः पहिल्यांदा 500 रुपये टाकले. आणि आज त्या डब्यामध्ये 1 लाखच्या आसपास. आणि ऍक्च्युली मला सांगायचं नव्हतं, पण ती बातमी कुठेतरी फुटली आणि सामनाचे एक पत्रकार त्यांनी मला फोन केला. तर त्यांना म्हटलं की कुणाला की आता काही नको, जेव्हा आम्ही ते सुपूर्द करू तेव्हा आम्ही आमच्या सगळ्यांच्या वतीने ते दिले असं सांगतो. तो म्हटलं नाही म्हणजे ते तुम्ही एवढा पुढाकार घेतलाय तर ते आपण करायला पाहिजे प्रोसेस. म्हणजे नका करू असं. मी ते मागेच लागले. मग चॅनलमधनं सुद्धा आमचा जो AR कृष्ण म्हणून त्यांनी पण हे सांगितलं की नाही द्या तुम्ही फोटो वगैरे पाठवा, त्यांना माहिती द्या, तो देते. म्हणजे तुमचं काम आहे ते करू देतो. तुम्ही मंडळी नुसतं शूटिंग नाही करत आहे, तर काहीतरी समाजासाठी करतात सगळे, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. मग ते केलं शेवटी. सांगायचं नव्हतं मला ॲक्च्युली. नाही, हे माझं आपल्याकडं तुमचं मी ह्या एका गोष्टीसाठी खूप मनापासून कौतुक करतो. कारण हे संस्कार भरतनाट्य मंदिराच्या गट्ट्यावरतीच आहे.
आणि हौशी नाटकातलं कामं करून जे काही गंमती मिळालेले आहेत ना आयुष्यात त्या मरस्वर पूर्ण आहेत. आणि अजून काही किस्से असतात. मला बरेचदा तिथे मंडळी येतात, तर असंच मी सगळ्यांना सेल्फी देत होतो. तर एक असा तरुण मुलगा, लग्न झालेला होता पण नंतर कळलं मला तो लग्न झालेलं. तरी मला विचार, हो अण्णा शेवट कुठे आहे? त्याला म्हटलं जा आता पालकांची चिठ्ठी घेऊन ये. तर तिथं जेवढा म्हणून क्राऊड होता तो असाच विरोध केरकर सारखाच असला. नाही, असे फॅन्सचे किस्से खूपच असणार आहेत. कारण की 4 जण एक बुके घेऊन येतात आणि तोच फिरून फोटो काढतात, असेही किस्से आपण बघतो नाही का. तर खूप किस्से असतात. परंतु मला शेवटचा असा प्रश्न विचारायचा आहे की मालिका सुरू झाल्यापासून किंवा मालिकेत तुम्ही दिसायला लागल्यापासून सोशल मीडियावरती तुमचे फॉलोअर्स किती वाढतात? सुरुवातीला जेव्हा सिरियल जेव्हा सुरू झाली होती तेव्हा काहीतरी 90,000 वगैरे फॉलोअर्स होते. आज ते 2,12,000 वगैरे फॉलोअर्स आहेत. आणि फॉलोअर्स म्हणजे मी एखादा पोस्ट जर टाकला तर मी आणि आधीच असे असतो की 5 मिनिटं कितीला इकडे बघ, 6 मिनिटं कितीला बघ, 10 मिनिटं बघ, असं एक गमतीचा भाग म्हणून आम्ही एन्जॉय करत असतो ते. पण एक किस्सा सांगते. एका बाईने मला लिहिलंय की आय एम थँकफुल टू यू शेवंता. तर मी विचारलं की का म्हणून. तर ती म्हणते की माझ्या लग्नाला जवळजवळ 16 वर्ष झाली आहे आणि मला शेवटचं आठवत नाही मी आणि माझा नवरा एकत्र बसून TV बघताना जेवलो कधी आहे. पण जेव्हापासून तुझी एंट्री झाली आहे तुझ्या निमित्ताने का असेल ना माझा नवरा कुठूनही 10:30 वाजता TV समोर बसतो आणि माझ्याबरोबर बघतो. एपिसोड संपल्यानंतर जवळजवळ 2 तास फक्त शेवंताचे गुणगान गातो आणि मी ते शांतपणे ऐकत असते. तर त्याच्यासाठी तुला थँक्यू. क्या बात आहे, क्या बात आहे. चौकडीची बातमी राजी, चौकडीची बातमी. तर बघा, म्हणजे आता तुम्ही कोण म्हणतं तुम्ही कुटुंब तोडता? तुम्ही तर कुटुंब एकत्र आणता. शेवंतामुळे तर ते एकत्र येतात ना. तर अनेक मला किस्से तुमच्याकडून ऐकायचे आहेत. म्हणजे मी स्पेसिफिक असा प्रश्न विचारणार आहे, पण मला तुमच्याकडून एखादा किस्सा, कारण काय आम्हाला प्रेक्षकांना खूप उत्सुकता असते की हे कलाकार. मी मुंबईमध्ये मड आयलंडला बऱ्याचदा शूटिंग होतात, तर त्यावेळेला कलाकार तिथे जातात, रात्री परत घरी जातात, किंवा गोरेगाव फिल्म सिटीमध्ये शूटिंग होतात, पुण्यात काही ठिकाणी शूटिंग होतात. परंतु तुमचं जे शूटिंग आहे ते एक डेस्टिनेशन शूटिंग आहे असं आपण म्हणूयात, सावंतवाडीला. तर त्याचा फायदा होतो का अशा पद्धतीने? कारण की तुम्ही सगळेजण एकत्र असता आणि सेटवर तुम्ही एकमेकांना काय कशा पद्धतीने बोलवता, कसं बोलता, हे आम्हाला जरा सांगा. नक्कीच फायदा असतो आणि शेवटी तिथे बॉन्डिंग तयार होते, फॅमिलीसारखं होतं. म्हणजे जसं पूर्वी सोनिया उमरा नावाची एक सिरियल मी करत होतो बोरला. 1.5 वर्ष आम्ही सगळी मंडळी एकत्र होतो. एकाच हॉटेलमध्ये सगळे आर्टिस्ट राहायचे, सकाळपासून रात्रीपर्यंत, परत उठले की सकाळी. म्हणजे एक कुटुंब कसं असतं तसं होतं. जेव्हा ती मालिका संपली, जेव्हा शेवटचा शॉट आम्ही दिला, तेव्हा अक्षरशः अख्खं युनिट, लाईट बॉयज असतील, स्पॉट बॉयज असतील, डायरेक्टर, आम्ही सगळे ढसाढसा रडतो. कुठेतरी ते कुटुंबाची एक भावना निर्माण होते आपल्याला. म्हणजे एखाद्याला काही झालं तर लगेचच आपण इतके पटकन रिॲक्ट होतो, जसं कुटुंबात आपण होतो ना तसंच तिथे होतो. मग तो काय स्पॉट बॉय त्याच्याकडे कसं त्याला लागलं तर काय, असं कधीच नसतं. म्हणजे एकदा आमच्याकडे आता RKCच्या सेटवर एका लाईट बॉयला शॉक बसला आणि तो इतका जोरात ओरडला आणि फेकला गेला. तर अख्खी मंडळी आम्ही सगळे धावलो, भराभर ॲक्शन घेतली, गाडी बोलवली, त्याला लगेच हॉस्पिटलला पाठवलं. हे कुठून येतं? म्हणजे हे शेवटी कुटुंब निर्माण, आपण सहवासानेच शेवटी माणसं एकमेकांच्या जवळ येतात, तसं ते होतं. आणि मग रुसवे फुगवे आणि त्याच्यात आलीच, भांडणं आलीच, मारामाऱ्या तेही आलं, एकत्र बसून जेवण तेही आलं, सगळं आलं. म्हणजे कुटुंबासारख्या सगळ्या गोष्टी होतात आणि त्या सगळ्या गोष्टी आमच्या सेटवर होत असतात. धुसफूस असते, रुसवे फुगवे असतात, एखाद्याला एखाद्या कोणी काहीतरी गिफ्ट म्हणून काय होतं आमच्याकडे बरेच जण मिठाई वगैरे आणून देतात लोक. आता दत्ता आवडतो ना, दत्ताला कोणतरी आपलं पेढे देऊन जातं.
मी आवडत असेल तर मला काहीतरी आंबे फणस असं काय काय आणून देत असतं. तर एखादं चुकलं एखादा माणूस बाबा आयला त्याला द्यायचं नाही तर लगेच बरोबर आहे आम्हाला नाही देणार तुम्ही जा असं ते सुरू असतं. हे कुटुंबात होत एकत्र कुटुंबामध्ये या गोष्टी होत असतात. आणि इथं माई नाही हो. तर त्यांनाही प्रश्न विचारले असते की नक्कीच. प्रेक्षकांना त्यांच्याकडून पण खूप ऐकायचंय हो. की शेवंतामुळे कसं वाटलं वगैरे. तर मी शेवंतालाच विचारतो की माई या कॅरेक्टरबद्दल तुम्हाला काय वाटतं? खरं सांगायचं ना तर माई आणि मी दादरला अगदी बाजूबाजूच्या बिल्डिंगमध्ये आता राहतो. तुम्ही कुठे राहता होता? शिवाजी पार्क. कुठे? शिवाजी पार्क. तर माई आणि मी असं बाजूबाजूच्या बिल्डिंगमध्ये राहतो आणि तिथे शिवाजी पार्कमध्ये म्हणजे चर्चा आहे की तिथे असं मस्तानी महल आणि काशीबाई अशा आजूबाजूला राहतात. ते मगाशी तुमच्या प्रश्नाला मला सांगायचं असं वाटेल की जेव्हा सिरियल ऑफर केली होती आणि मी जसं म्हटलं की माझे बाबा नुकतेच गेले होते आणि त्यामुळे मला घरी थांबायचं होतं आणि असं लांब कुठेतरी जाऊन शूट करणं हे मला नव्हतं एक्सेप्टेड. कारण मला असं वाटलं की मी कितपत करू शकेन आणि जरा घराकडची ओढ जास्त लागेल वगैरे. पण तुम्हाला सांगते माझी जेव्हा ही सिरियल सुरू झाली आणि माझा ट्रॅक सुरू झाला तेव्हा काम करताना फक्त आदिश मी आणि सर एवढंच सीन असायचं आणि नकळतपणे का असं ऑन अ कॉन्ट्ररी मी आणि अण्णा दिसताना ते असे लवर्स म्हणून दिसतो. पण एक खरं सांगायचं तर माझ्या बाबांनंतर जर मला कोणी बाप सापडला तर तो होता. म्हणजे बरेच असे सिच्युएशन झाले की त्यांना ते अगदी कळत होतं की मी जेव्हा शांत व्हायचे तेव्हा ते म्हणायचे की काय झालंय का पूर्वा तू लो फील करतेस का. आणि मग मी त्यांना आपसूक सांगायचे हो सर बाबांची खूप आठवण येते. त्या वेळेला तो माणूस नेहमी होता आणि त्यासाठी आय बी ऑलवेज थँकफुल टू यू. ऑलवेज. मी थोडंसं ओव्हर एक्झॅजरेशन वाटेल काही लोकांना पण मला जे आता एक उत्स्फूर्तपणे आलं ते सांगतो की कृष्णधवल चित्रपटांच्या काळात गावागावामध्ये निळूभाऊंची जी इमेज होती ती आता रात्रीचं खेळ चालल्यामुळे अण्णांची कशा पद्धतीने झालेली आहे. आणि खरंच हे मनापासून मला तुम्हाला सांगा असं वाटतं कारण निळूभाऊ प्रत्यक्षात निळूभाऊ माणूस म्हणून जे होते तो किस्सा मला आता इथे कनेक्ट झाला. धन्यवाद. माझं भाग्य आहे खरं म्हणजे ती फार मोठी व्यक्ती होती निळूभाऊ. म्हणजे माणूस म्हणून आदर्श घेण्यासारखे नक्की होते. त्यांच्या भूमिका आदर्श घेण्यासारख्या नक्कीच नसतील कारण त्यातल्या गावातला कुठला तरी तो पाटील आणि मग त्याचे अत्याचार वगैरे पण एक माणूस म्हणून ते खरंच मोठे होते. आणि सोशल काम तर सगळ्यांनाच माहिती आहे काय. तर एक किस्सा पुन्हा म्हणजे सांगायचं आहे. मगाचा जो विषय होता त्याला धरून सांगतो की बाउंडिंग जे आमचं एकमेकांची आहे त्यात काशीच्या मृत्यूचा प्रसंग जेव्हा आम्ही चित्रित केला असेल तेव्हा तो चित्रित होईपर्यंत आणि झाल्यानंतरही त्याचा इम्पॅक्ट आम्हा सर्व कलाकारांवर असा होता. तो पालिकेत पुढे येणार आहे किंवा नाही हे आम्हाला माहिती म्हणजे मला तरी माहिती नव्हतं. खूप उशिराने मी दिग्दर्शकांना म्हटलं की मला फार वाईट वाटते की काशीचं एंट्री एवढ्यात नाही संपायला पाहिजे. तो खूप चांगला ऍक्टिंग करतो. मला जरा दुःख झालं. म्हणाले तू कशाला घाबरतो तो येणार आहे. तर ते रिलॅक्सेशन मिळालं. पण ज्यावेळी त्याचा मृत्यूचा प्रसंग आम्ही चित्रित केला तर आम्हाला असं वाटत होतं की नाही असं नाही आलं पाहिजे. असं नाही म्हणजे ऍक्टिंग आहे हे सगळं खोटं आहे हे सगळं कळत होतं. पण तरीही तिथे ऍक्टिंग करण्यासाठी रडून येण्याची गरज नव्हती. इतकं आम्ही मनातून रडतो. तुम्ही वेळ त्याला उलट लटकवण्याचा जो प्रसंग होता तेव्हाही आम्ही एकीकडे दुःख म्हणजे मी ते विसरण्यासाठी ते टाळण्यासाठी आम्ही बाजूला होतो. आता हे कदाचित कलाकारांना माझी कमतरता असेल की मी सहन करू शकत नाही. पण तुम्ही व्हेरी फ्रँक आमच्यातलं जे नातं आहे ते तिथे जास्त घट्ट होतं म्हणून ते मला असं वाटतं. मला ते सांगायचं आहे आता आमच्या घराचे सीन लागतात. वच्छी शोभा आबा आणि काशी मारायच्या आधी आम्ही चौघं होतो. स्क्रिप्टवर अशी नावं असायची वच्छी काशी शोभा आबा अशी. आणि आता जे आम्हाला स्क्रिप्ट येते ना फक्त वच्छी आबा शोभा तिघच आणि एक माणूस कमी. आणि जेव्हा ना काशी मारायचा सीन होता एरवी असं रडायचं असेल तर प्लीज वगैरे असतं. आणि जेव्हा तो सीन लागत होता आणि सगळे रडायचं होतं मला तेव्हा मी अक्षरशः खरोखर रडले की काशी जाणार आहे. खरं तर ज्यावेळी लग्न झालं होतं म्हणजे लग्नानंतर जे सीन होते की तर नवऱ्याशी वेडा आहे तो
माझं त्याचं म्हणजे काही संबंधच नाही. फक्त अण्णांचं वाढदिवस वच्चीने सांगितले की अण्णांचा वाडा आपला आहे, मग ते मिळवण्यासाठी आपण काहीतरी वेगवेगळ्या काय करतो, मग त्याच्याच मागे नवरा आहे की नाही हेही त्या बाईला माहिती नव्हतं. पण ज्यावेळी तो सीन झाला ना खूप वाईट वाटलं. तेच आणि आता असं होतंय की आईलाच फक्त काशी दिसते, मग मला पण थोडंसं खंत वाटते की आईलाच का दिसतो, मला काय दिसत नाही बायको म्हणून. पण तू जसं म्हणालीस ना की आता 4 पैकी 1 नाव कमी झालं, वच्ची, आबा आणि शोभा. आता माझ्या शेजारी ही नाव यायला लागली माहिती का तुम्हाला. मला जेव्हा सूट मिळतं तर त्याच्या पुढे लिहिलेलं असतं काशी, युरी, सदा, आमचे काय जसे जातात ते माझ्या शेजारी येतात. गमतीचा भाग जरी झाला तरी आता आम्ही आमच्या परीने काम करत असतो, आमच्या काही इनपुट्स देत असतो, ॲक्टरचं ते कामच असतं. पण या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना तो लेखक आणि तो दिग्दर्शक, आणि हे दोघं माणसं ही अतिशय कमालीची आहेत. आणि तिसरं अजून एक नाव आहे म्हणजे गणेश कोकरे, DOP आमचा. तो म्हणजे तुम्हाला बघताना जो काटा येतो अंगावर ना त्याचं ते लाईट्स करणं, त्याचे अँगल्स, अरे फॅमिली असतो तो इतका भन्नाट माणूस आहे ना. तर या तिघांना खूप श्रेय द्यायला पाहिजे. मी तर असं म्हणेन ना की मला जर अण्णा म्हणून तुम्ही 100% जर मार्क देणार असेल तर त्यातले 50पेक्षा जास्त मार्क मी त्या तिघांना. कारण माझ्यासाठी त्यांनी सगळं करून ठेवलेलं आहे, मला फक्त ते आता इम्प्लिमेंट करायचं आहे, फक्त ते करून दाखवायचं आहे, एवढंच आहे. पण त्यांचं श्रेय ते फार मोठं आहे. हॅलो. असा तुझा आवाज ही जी 3 नावं घेतली याच्याबरोबर आमचे जे मेकअप मॅन आहे अमित म्हात्रे आणि त्यांची अख्खी टीम, क्रिएटिव्हची टीम, की जो आमचा प्रत्येक गोष्ट जे ठरवते. तर आम्ही जे आत्ता आहोत तसे रिअल लाईफ वावरतो, पण इथे बघताना आम्हाला बाहेरही कोणी असे सहज ओळखू शकत नाही की तुम्हीच ते आहात का नक्की, असं बऱ्याच वेळा होतं. पण त्याचं खरं क्रेडिट म्हणजे या सगळ्या लोकांना आहे की त्यांच्यामुळे आम्ही असे तिथे ती ॲक्च्युअल पात्र वाटतो. तुमच्या घरामध्ये एक पांडू नावाचे आहे, त्याच्याबद्दल पण थोडंसं सांगा, कारण खूप लोक त्याला त्यांना आवडतो, लोकांना खूप तो सुहास. खरं तर पांडूच या सिरियलचा लेखक आहे प्रल्हाद कुलकर्णी, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि दिसतो कमी नंतर लिहायचं खूप असतं. पण नाही खरंच खूप कौतुक करावंच वाटतं, कारण मुंबई सांगत असतं. कारण चॅनलच्या मीटिंग तिथं सगळी गोष्ट सांगणं, हे सगळ्या गोष्टी करतात. परत पण सावंतवाड्यामध्ये शूट करतात, शूट करून परत लिहायला बसतं. हे कमालीचं म्हणजे त्याच्याकडे एनर्जी आहे. आणि खूप चांगल्या पद्धतीने तो स्टोरी डेव्हलप करतोय. 3 जण आहेत म्हणजे लतिका सावंत, आणि प्रल्हाद कुलकर्णी, 3 जण घेतात. पण पांडूची व्यक्तिरेखा त्यानं जी केली खूप हिट झाली, म्हणजे खूप लोकांना आवडते. मला असं वाटतं, मला करताना असं वाटतं मी केली असती, करू शकलो असतो, पण नाही शकतो. कधी करायचा प्रयत्न केला त्याचं नाही जमत मला. इतकी इतकी सुंदर पद्धतीने करतो. त्याचं तो वेळाही नाही आहे, तो शाणाही नाही आहे, फक्तच काहीतरी नाही फुलं आहे. पण फार अप्रतिम केलं आहे. तर दोन बाजू छान पद्धतीने सांभाळतो लेखक आणि पांडू ही व्यक्तिरेखा. लेखकाला महत्त्व असतं की कलाकृती त्याच्या लेखणीतून आल्यानंतर हे सगळं आपल्यापर्यंत तुम्ही त्याची पात्र तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवताय. त्यामुळे त्याचं श्रेय खूप मोठं त्याच्यामध्ये आहे. बरोबर कौतुक त्याचं. मी कार्यक्रमाच्या शेवटी आता येतो, आणि शेवट असा आहे कार्यक्रमाचा, जो आत्ताच चालला आहे की प्रेक्षकांमधून 3 भाग्यवान प्रेक्षक म्हणजे जे पहिले विचारतील ते 3 प्रश्न आपण घेणार आहोत. प्रेक्षकांमधून जर कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर 3 प्रश्न आपण घेणार आहे, पण एकच विचारला तरी चालेल. हा प्लीज विचारा. आणि त्यानंतर मग आपण गाण्यांच्या कार्यक्रमाकडे वळणार आहोत. विचारा प्रश्न. कलाकारांना प्रश्न काय विचारायचा? तुम्ही अशी डेंजर मालिका करता म्हणजे नाही का, भूत वगैरे
मग तुम्हाला स्वतःला कधी असं शूट झाल्यानंतर भीती वाटते का की बाबा आपल्या रूमच्या साईडने कोणतरी गेल्यासारखं जाणवलं, कसं तरी आवाज आला, असं काही जाणवतं? मला भूताची भीती वाटते काय विचारलं तुम्ही? हा नाही माझीच भीती वाटते सगळ्यांना. भीती वाटते का? नाही का असं कोणतरी गेलं का काय आमच्यासमोर गेल्यावर रात्रीचं पाणी द्यायला उठलं वगैरे की नाही मला? आपल्याला रात्रीचं उठलं बाबा, आपल्याला भीती वाटते असं. नाही मी एक सांगते किस्सा. आम्ही टायटल सॉन्ग शूट करत होतो आणि त्यात तुम्ही बघितलं असेल तो एंड शॉट जो आहे त्यात मी कशी दिसते हे मी पुढच्या काही भागानंतर दिसायला लागली. पण ते इतकं भीषण होतं तो लुक की सहज सगळे आपल्या आपल्या पोझिशनला उभे होते आणि मी एकटी एका कॉर्नरला येऊन उभी राहणार होते आणि लास्ट शॉट माझ्यावर संपणार होता हे सगळ्यांना माहिती होतं. आणि अचानक त्यांचं काहीतरी टेक्निकल चाललं होतं म्हणून मी सहज गेले की प्राजक्ताला म्हटलं अगं प्राजक्ता ती मला बघून जी घाबरली ती बसलीच खाली आणि असं असं झालं काय झालं एवढं ओरिएंट का करते ती मला म्हणते एकदा स्वतःकडे बघ आणि बघ मला सांग. दुसरा प्रश्न आहे माझा अपूर्वा म्हणजे शेवटचा प्रत्यक्ष जीवनात कसा हवा जीवनाचा साथीदार आवडेल अण्णांसारखा की पाटणकर? नाही अण्णांसारखं म्हणेल तर ते अतिशय रागीट आहे. ते कधी कधी सीनमध्ये आता काही सीन असेल तर ते मलाही म्हणतात तर लीड वगैरे असाही नको तिरसट स्वभावाचा आणि इतका बोलू पण नको. मला नवरा होता मी म्हणजे माझ्या बाबांसारखा त्यांच्यासारखा एक्झॅक्टली. अण्णांना एक प्रश्न आहे माझा. मध्यंतरी मंडेमध्ये मल्टी पिक्चरचं आमचं शूटिंग अण्णांच्या बरोबर होतं आणि क्राऊडमध्ये काहीतरी फक्त 11 लोक आले होते. मी मेसेज टाकला अण्णांच्या बरोबर यायचं म्हणून 3 जण म्हणजे नको बाबा तुम्ही एका वेळेस काय सुचलं तर गोळी घातले आपल्याला एवढी दहशत. पण प्रत्यक्ष त्यांच्याबरोबर काम करताना बघितलं की जे ह्या मालिकेमध्ये दाखवलं आणि रिअल लाईफमध्ये खूपच त्यांचा फरक होता. तर मला एक त्यांना प्रश्न विचारला की जसे हे क्राऊडवाले घाबरले तसं तुम्ही रस्त्याने वगैरे जाताना अचानक तुम्ही बघितलं तर ते घाबरतात? बरेचदा म्हणजे रस्त्यावर जाताना तर मी तर नसतोच तिकडेच महिने तिकडेच आहे पण ते थोडं हेजिटेट असतं म्हणजे येतात जवळ पण त्यांना असं वाटतं की अरे वस्तीने अंगवता येणार नाही का चेहऱ्यामध्येच एक ना काय म्हणता येईल त्याला की अपमान 100% करत असावे असा चेहराच आहे हो की नाही. तर ते घाबरतात पण नंतर एकदा मी त्यांच्याशी बोलायला लागलं की ते खुश होतात. मग म्हणतात मला अहो म्हणून तुम्ही प्रत्यक्षात फार वेगळे हो म्हणे तिथे दिसतात ते फार वेगळे आहात. तर मग कुठेतरी असं आपण बरं वाटतं मला की दोन्ही बाजू आपल्या लोकांना दिसतात ना तेव्हा खरंच बरं वाटतं. हॅलो बोला कमळे मामा बोला. त्यांच्या घरामध्ये त्यांची जी कन्या आहे ना ती काय छाया आहे तर तिला जरा समजावून सांगायला करून द्या. लवकरच बघायला मिळेल. आणि आपले बाबा तेव्हा तिथे म्हणजे तिथे शूटिंग चालू असताना जे मला नटायचे त्यासाठी मी तुम्हालाच घेऊन जाणार. आपले मामा 87 वर्षे वय पण ते कोरोनाला लागले अनेक वर्ष घरच्यांसाठी सगळं तयार करता आम्हाला मुलांना कांबळे मामा करतात. कांबळे मामा पाय लागू. येस या निमित्ताने अभय खडपकर मी कोकणातलाच आहे. अभय खडपकरांना भूक या चित्रपटासाठी दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला होता. दादासाहेब फाळके विशांतरा पुरस्कार मिळाला होता. सगळ्या पुणेकर ते म्हणले बालगंधर्वमध्ये मी पहिल्यांदा आलो त्यामुळे सर्व पुणेकरांसाठी की विशांतराम पुरस्कार मिळालेले कणकवलीचे अभय खडपकर यांच्यासाठी अभिनंदन. वाव
पुण्यामध्ये सर्व परिसरातील लोक आहेत आणि कोकणातील विशेष कणकवलीचे तुमचे नाही म्हणजे पुण्यामध्ये फक्त तिरकस प्रश्न नाही पण कौतुकही करतात. या संपूर्ण टीमचं या संपूर्ण टीमच्या मागे एक माणूस असा आहे ज्याचा उल्लेख इथे मला खूप चांगल्या पद्धतीनं करावा असं वाटतो. या संपूर्ण टीमच्या कष्टाच्या मागे वाहिनी आहे, पण एक माणूस आहे तो म्हणजे या संपूर्ण मालिकेचा निर्माता. आणि तो निर्माता जो आहे त्याचं नाव आहे सुनील भोसले. शून्यातून त्यानं निर्मिती केलेली यशस्वी निर्माता इथे येऊ शकलेला नाहीये, पण त्याचा प्रवास मी स्वतः पाहिलेला आहे. प्रोडक्शनमध्ये काम करणारा तो मुलगा होता, तिथपासून तो आता एका यशस्वी मालिकेचा निर्माता असा त्याचा प्रवास आहे. आणि हा तुमचा खेळ अशाच पद्धतीनं चालत राहो. या संपूर्ण मालिकेच्या निमित्तानं तुम्ही इथे आलात आणि जाता जाता शेवटचं एक कॉम्प्लिमेंट तुम्हाला देतो, जी खरी कॉम्प्लिमेंट आहे. कारण मी नाव घेत नाही, एका प्रसिद्ध चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मी एका वाहिनीमध्ये गेलो होतो. त्यावेळेला एक प्रसिद्ध अभिनेत्री आपल्याच चित्रपटसृष्टीतील त्यावेळेला ह्या मालिकेचा विषय चालला होता आणि ती अभिनेत्री असं म्हणाली की आता माधव काय छान काम करतो. म्हणलं मस्त काम करतो, ही सो हॉट. सो ही एक खूप प्रतिक्रिया महाराष्ट्रामध्ये आहे. आणि छोट्या मुलांमध्ये विशेषतः छोट्या मुलांमध्ये जरी अण्णा हे कॅरेक्टर घाबरत असं वाटतं तरी छोट्या मुलांमध्ये अतिशय प्रिय असलेलं हे कॅरेक्टर आहे अण्णा. आणि त्यांची ही संपूर्ण कुटुंब आणि रात्रीचं खेळ चाले या मालिकेला भविष्यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो. असेच तुम्ही आमचं मनोरंजन करत राहा आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आता कुठेही जाऊ नका, कारण रात्रीचा खेळ आता संगीताचा आहे. यानंतर संदीप पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा अमिताभ बच्चन यांना डेडिकेट केलेल्या गाण्यांचा कार्यक्रम आहे. तो पाहण्यासाठी तुम्ही प्रेक्षागृहातच थांबावं. मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.